हॅलो माईक चेक हॅलो हॅलो. चला नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मॅथ स्ट्रिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. चला आजचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे या ठिकाणी शिकायचं आहे वर्णमालेवर. म्हणजे बौद्धिक क्षमतेवर आधारित असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेमधला पहिलं प्रकरण आहे वर्णमाला. ओके, या वर्णमालेवर विशेष काही असे प्रश्न या ठिकाणी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनल नवीन असाल आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ओके, तर आपले या ठिकाणी मित्रांनो पहा, दररोज ऑनलाईन प्रश्न होत असतात. तर ऑनलाईन प्रश्न या ठिकाणी 25 + 25 = 50 प्रश्न जे असतात ते पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक जे असतील, आरोग्य सेवक असतील, याच्यामध्ये या ठिकाणी भरतीविषयी ती स्पर्धा परीक्षेचीच भरती असेल, स्पर्धा परीक्षेच्या भरतीविषयी या ठिकाणी होत असतात ते. चला, तर आपण जास्त या ठिकाणी आजचा टॉपिक आहे वर्णमाला. वर्णमालेवर या ठिकाणी प्रश्न कसे घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, चला आपण डायरेक्ट थेट आपण बडबड थांबून या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया मित्रांनो. प्रश्न असा आहे मित्रांनो, पहा तुमच्यासमोर प्रश्न आहे. इथं काय सांगते, पहिला प्रश्न आहे ए नंतर ई नंतर आय नंतर टी नंतर यू या गटात न बसणारे अक्षर ओळखा. ओके, गटात न बसणारा अक्षर ओळखा. आणि हा प्रश्न आपण ज्यावेळेस घेत असतो कुठं ना कुठं आणि कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आता बघा, नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2019मध्ये विचारला गेला प्रश्न. ओके, त्याचबरोबर धुळे शिपाई पोलीस भरती 2019मध्ये धुळेमध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला गेला होता. आणि त्याचबरोबर भंडारा जिल्हा पोलीस 2017मध्ये प्रश्न विचारला गेला मित्रांनो. आणि त्याचबरोबर नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2016मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला. आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 मुंबई शस्त्र पोलीस भरती 2014मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रश्न घेऊन येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणून तुम्हाला मित्र सांगतो, या ठिकाणी आपण प्रश्नांचं या ठिकाणी स्वरूप सोडून घेऊया मित्र. हो, प्रश्न सोडवत असताना 4 पर्याय असतात. पहिला पर्याय आहे ए, दुसरा पर्याय आहे ई, तिसरा पर्याय आहे टी, चौथा पर्याय आहे यू. अशा पद्धतीने असते मित्रांनो. लक्षात घ्या, वर्णमाला आहे. वर्णमालेमध्ये या ठिकाणी पाहत असताना तुम्हाला माहीत आहे की वर्णमाला ही 26 अक्षरांची असते. ओके, किती अक्षरांची असते? 26 अक्षरांची असते. याच्यामध्ये अक्षरमाला अक्षर असताना काय असतात? याच्यामध्ये काही स्वर असतात, याच्यामध्ये व्यंजने असतात. बरोबर आहे, असे स्वर आणि व्यंजने मिळून प्लस बरोबर 26 होत असतात. मराठीमध्ये संयुक्त व्यंजन, ऱ्हस्व, चतुस्वर्ग, दीर्घ किंवा असे काही नसतात. याच्यामध्ये स्वर व्यंजने असतात. आता लक्षात घ्या मित्रांनो, फक्त याच्यामध्ये पाहिलं असता 5 जे असतात काय असतात? स्वर असतात. आणि बाकीचे या ठिकाणी 21 काय असतात? व्यंजन असतात इंग्रजीमध्ये. ओके, अशा पद्धतीने असतात. तर आपल्याला काय सांगते इथंशी पहा, इथं ए, ई, आय आणि यू हे तुम्हाला दिसतात काय? ते स्वर दिसतात. आणि जो टी आहे, टी हे गटात बसत नाही, तो व्यंजन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवायचं मित्रांनो प्रश्न. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न नेहमी कुठं ना कुठं तरी विचारला गेला प्रश्न आहे. म्हणून चॅनलला तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशा आपण दररोज 50 प्रश्न पाहत असतो. आजचा हा सुरुवातीचा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न पाहूया नेक्स्टमध्ये. पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न काय सांगतो पहा. तुमच्या समोर दुसरा प्रश्न आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपला निवडायचा आहे. नंतर काय सांगते, ए कॉमा सी कॉमा एफ कॉमा जे कॉमा ओ. इथं आहे प्रश्नार्थक चिन्ह, दिसते ना तुम्हाला. आणि हा प्रश्न कुठं कुठं विचारला तुमच्या समोर आहे, तुम्हाला दिसते. लक्षामध्ये, हा नवी मुंबई असेल, पोलीस आयुक्त असेल, 2019मध्ये विचारला गेला प्रश्न आहे. त्याचबरोबर
औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती 2018 विचारला गेला प्रश्न. पोरांनो, हा प्रश्न धुळे पोलीस भरती 2018 विचारला गेला. हा प्रश्न एवढंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये 2014 विचारला. नुसतं पोलीस भरतीमध्ये नाही तर SRPF दौंडमध्ये सुद्धा हा 2018 प्रश्न विचारला गेला होता. त्याचबरोबर मुंबई आयुक्तालय पोलीस भरती 2011 रिपीट झालेला प्रश्न आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. त्याचबरोबर SRPF दौंडमध्ये सुद्धा हा प्रश्न 2016 विचारला गेला आहे. आणि आपल्या ठिकाणी औरंगाबाद ग्रामीण कारागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न 2018 विचारला गेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं. तुम्हाला काहीच खर्च लागणार नाही. लक्षामध्ये पहा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा इतकीच आपली अपेक्षा आहे. आणि हा प्रश्न रिपीट होऊ शकतो मित्रांनो. ओके, लक्षात घ्या. नंतर पर्याय इथं तुम्हाला प्रश्न वाचून दाखवला मी. आता थेट प्रश्नाकडे येऊया. तर काय म्हणते, खाली प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. ACFJO नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि पर्याय आहेत SU आणि V आणि T. ओके, आता पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. सोडवायचं कसं पहा. इथं A दिलेला आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा A आहे, नंतर कॉमा C आहे, नंतर या ठिकाणी F आहे, नंतर J आहे, कॉमा O आहे आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे, बरोबर आहे. तर पाहायचं मित्रांनो या ठिकाणी काय केलं ते पहा. आता लक्षात घ्या, A आणि C मध्ये कितीचा गॅप आहे? 2चा. हो, आणि C आणि F मध्ये कसं हे पाहायचं कसं हे लक्षात घ्या मित्रांनो. ही अशी अक्षरमाला असते तुमच्या समोर. ओके, हे इथं ठेवतो मी म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे थोडं. ओके, हे इथं तुम्हाला प्रश्न आहे, हे तुम्हाला अशा पद्धतीनं अक्षरमाला असते. A आणि C बघा, A आणि C नंतर एक गॅप आहे, बरोबर आहे. एक याच्यामध्ये एक मायनस केलेला आहे, एक प्लस केलेला आहे, पुढे गेली. C आणि F, C आणि नंतर F याच्यामध्ये एक प्लस आहे. तर काय येते इथं शी पाहता डायरेक्ट इथं बघा. इथं A नंतर काय घेतला? C एक सोडला. C नंतर काय घेतला? F घेतला. C नंतर F. ओके, F नंतर काय घेतला? J घेतला. F नंतर J म्हणजे F नंतर इथं F आहे, इथं C नंतर 2, याच्यामध्ये B एक सोडला, नंतर D आणि C सोडला. ओके, नाही D आणि E सोडला, F घेतला. म्हणजे पहिल्यांदा एक आहे घ्या, एक सोडला, नंतर 2 सोडले, नंतर किती सोडले? 3 सोडले, नंतर 4, नंतर 5. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं आहे तर एक सोडून घेतले आहे. म्हणजे आता बघायचं इथं वाढते कितीनं? 5ने वाढते, बरोबर आहे. J नंतर 5ने वाढते बघा. J नंतर 4, तर J नंतर 1 2 3 4 O घेतला म्हणजे 4 सोडले. J नंतर K L M N हा सोडला, इतके 4 सोडले, O घेतला, बरोबर आहे. आता याच्यानंतर किती सोडायचे? 1 2 3 4 सोडले आपण, 1 2 3 4 5 सोडायचे आणि काय घ्यायचा? U घ्यायचा. म्हणजे येणारं उत्तर कोणतं आहे? U आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं येणारं उत्तर काय येते? U येते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, लक्षामध्ये. नंतर पहा, अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होऊ शकतात आणि रिपीट झालेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो. तुमच्या समोर येत आहे 3ऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 3रा क्रमांकाचा नंबर आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर येत असताना तुम्हाला दिसू शकते की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रश्न हा विचारला गेला आहे. पहा, आधी प्रश्न घेण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, हा प्रश्न अकोलामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. पोलीस भरती हे SRPFमध्ये विचारला गेला आणि त्याचबरोबर शिपाईमध्ये सुद्धा 2019 विचारला गेला. नागपूरमध्ये विचारला गेला आणि ग्रामीणसाठी गडचिरोली असेल, या ठिकाणी नागपूर पुन्हा पोलीस भरती ग्रामीणची असेल, यवतमाळची सुद्धा पोलीस भरती असेल, वर्ध्याची पोलीस भरती असेल, मुंबई आयुक्त पोलीस भरती असेल, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 12 हिंगोली शस्त्र पोलीस भरती 2014ची असेल. विचार करा मित्रांनो, हा प्रश्न किती वेळेस विचारला गेलेला आहे. ओके, हा प्रश्न कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वेळेस विचारला गेला आहे तुमच्या समोर दिसते. आता वाचूया प्रश्न. ओके, तुम्हाला समजणं महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी
वाचूया, थेट प्रश्न सोडूया. ए नंतर काय मित्रांनो, ए नंतर झेड, नंतर सी एक्स, ओके, कॉमा, ई नंतर व्ही, कॉमा, जी नंतर टी आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने प्रश्न आहे. प्रश्नार्थक चिन्ह इथं काय येते, आता पर्याय वाचवायचं नाही, डायरेक्ट अचूक पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो. ओके, पहा ए इथं काय ए आहे, ए नंतर सी पाहायचा, ए नंतर सी मध्ये कितीचा फरक आहे ते बघायचा. ओके, ए नंतर सी आपण काढूया हे. ओके, अशा पद्धतीने ए नंतर सी मध्ये कितीचा फरक आहे बघूया. ए नंतर सी एकाचा फरक, नंतर सी एक फरक आहे. ओके, एक. नंतर बघूया आता सी नंतर इथंशी पहिला क्रमांक आहे ई. ओके, सी नंतर ई, सी नंतर ई. ओके, याच्यामध्ये पहा हे एक क्रमांकाला एक आहे. ओके, सी हा किती क्रमांकाला आहे, 3 क्रमांकाला आहे. ई किती क्रमांकाला आहे, 3 आणि 2 5 क्रमांकाला आहे. आणि जी किती क्रमांकाला आहे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7, जी हा 7 क्रमांकाला आहे. म्हणजे नेमकं व्हायलं काय इथं, नेमकं असं व्हायलं की हे विषम संख्यांच्या सुरुवातीला येत आहे. म्हणजे आता इथून इथपर्यंत आले, नंतर कोणता येणार आहे, 7 नंतर 9 क्रमांकाचा कोण आहे, तर 9 क्रमांकाचा आय आहे. ओके, 9 क्रमांकाचा आपण आय लक्षात ठेवला. ओके, आता डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर पाहायचं नाही, सोडवायचं, अचूक पद्धतीने सोडवायचं. ओके, पाहता क्षणी उत्तर आलं पाहिजे. ते एक आपल्याला भेटला. आता इथं लक्षात घ्या, झेड नंतर काय आला, झेड नंतर एक्स आहे. बघा झेड नंतर काय एक्स दिसतो ना, झेड नंतर एक्स आहे. बरोबर आहे. आता एक्स नंतर कोण आहे, एक्स नंतर व्ही आहे, एक्स नंतर कोण आहे, व्ही आहे. ओके, आता व्ही नंतर कोण आहे, टी आहे, व्ही नंतर कोण आहे, टी आहे. म्हणजे काय केलं हो, याच्यात वाय सोडला, डब्ल्यू सोडला, यू सोडला. आता याच्यामध्ये काय सोडायचा, एस सोडायचा, घ्यायचं काय आर. म्हणजे आय नंतर आर आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य यावं. म्हणजे आय आर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्रश्न आपला सोडवायचा आहे. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं मित्रांनो, लाईक करायचं, नाहीतर काय करायचं, शेअर करायचं, नाहीतर काय करायचं, सबस्क्राईब करायचं. ओके, एकदम कसं फ्रीमध्ये करायचं. कारण आपल्या जरी आवडीचा नसेल तर आपल्या अवतीभोवती सभोवती किंवा नातेवाईकामध्ये गोत्यामध्ये किंवा मित्र मैत्रिणीमध्ये कोणी ना कोणीतरी असतो, त्याच्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचती करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण की हा प्रश्न वारंवार मालिका पूर्ण करा. ALCNEP इथं प्रश्नचिन्ह आहे, IT आणि KV हा प्रश्न आता कुठं विचारला हे तुम्हाला दिसते. फक्त मी याच्या खाली काय करतो, अंडरलाईन करतो. ओके, अशा पद्धतीने. तर मित्रांनो पहा, हे प्रश्न सोडवायचा कसा, सोपा असतो, आवड काय नसते. याच्यामध्ये ए आहे, नंतर एल आहे, बरोबर, सी आहे, नंतर एन आहे, कॉमा देतो, नंतर ई आहे, नंतर पी आहे, तर प्रश्नार्थक चिन्ह आहे. ओके, डबा करतो आपण. ओके, नंतर आय आहे, टी आहे, नंतर के आहे आणि व्ही आहे. अशा पद्धतीने आहे. बरोबर ना, आलं का लक्षामध्ये. आता पाहायचं एचा क्रमांक किती आहे. एचा क्रमांक 1 नंबरचा आहे, सीचा 3 क्रमांकाचा आहे, ईचा 5 क्रमांकाचा आहे. आता पहा 1 3 5 म्हणजे 7 क्रमांकाला कोण येते, 7 क्रमांकाला जी येते. ओके, आता 7 क्रमांक झाला. आता नंतर 9 क्रमांकाला आय आहे, 11 क्रमांकाला के आहे. ओके, तर आपल्याला हे समजत नसेल तर आपलं हे काढायचं आहे की नाही, सोपा आपल्याला कळत नसेल तर अशा पद्धतीनं आपली अक्षरमाला या ठिकाणी काढून घ्यायची. तशी अक्षरमाला कशा पद्धतीने आहे ते, आहे की नाही. लक्षामध्ये के म्हणले की 11 क्रमांकाला आहे का, पहा मित्रांनो, के 11 क्रमांकालाच आहे. हे 9 क्रमांकाला 10 क्रमांक आणि 11 क्रमांकाचा के आहे. ओके, आता यल नंतर घ्यायचा का, इथं यल होय, यल नंतर एन घेतला म्हणजे 1 सोडला. ओके, नंतर पी घेतला, बरोबर आहे, पी आहे 1 सोडला. नंतर आर घ्यायचा म्हणजे तशी काय येते आर, लक्षात ठेवा. आर नंतर टी यावं, 2 क्रमांकाचा टी आहे, तर टी नंतर 1 सोडायचं, फी येते, फी आला आहे. ओके, आलं का समजा. थोडंसं रिटर्न घ्या आणि पुन्हा पहा. ओके मित्रांनो,
अशा पद्धतीनं सोडवायचं असते. म्हणजे आपल्याला इथं जी आणि आर या प्रश्नाचं उत्तर यावं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा तुमच्यापुढे तुमच्यापुढे अजून दुसरा प्रश्न, 5वा प्रश्न आहे. कॉन्ट्रॅक्टर या शब्दात 2 किंवा अधिक वेळ आलेली अक्षरे कोणती? जालना पोलीस भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे हा 2019मध्ये, आणि बुलढाणामध्ये 2018मध्ये, आणि यवतमाळ विदर्भामध्ये सुद्धा 2014मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. ओके मित्रांनो, पाहायचे ठिकाणी लक्षात घ्या. आता तशी 2 किंवा अधिक वेळा आलेले अक्षर कोणते आहेत? आता पहा, याच्यामध्ये CONTRACTOR लक्षात घ्या. याच्यामध्ये सी एक क्रमांक येते, सी आहे, येते सी आहे, सी हा 2 वेळाला. ओके, येते ओ आहे, येते ओ आहे, ओ सुद्धा 2 वेळाला. ओके, आता पहा एन आला काय? इथं एन आहे, एन कुठं नाही. टी 2 वेळाला. ओके, म्हणजे टी सुद्धा 2 वेळा आला आहे. नंतर टी नंतर आर सुद्धा 2 वेळा आला आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? ते LOT आणि आर हा याचं उत्तर योग्य आहे. चला, कारण प्रिंट मिस्टेक या ठिकाणी आन्सर होतं, त्या कारणाने उत्तर त्याचं मी अशा पद्धतीनं सांगितलं आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे. हार्ट या शब्दात HAT हार्ट हा शब्दात 81 म्हणजे 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहिणार? हा प्रश्न नवी मुंबईमध्ये SRPमध्ये विचारला गेला आहे. पोलीस भरती 2019मध्ये, मुंबई आयुक्तालयामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. वाशिममध्ये 2014मध्ये प्रश्न विचारला गेला आहे. आपण प्रश्न या ठिकाणी ज्या ठिकाणी विचारले गेले आणि तुम्हाला प्रश्न येऊ शकतात अशाच ठिकाणी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पडतात मित्रांनो. ठीक आहे, तर नंतरचा पहा मित्रांनो, या ठिकाणी 6वा प्रश्न चालू आहे. तुमच्या समोर पर्याय आहेत, आपल्या योग्य पर्यायाचं उत्तर शोधून काढायचं आहे, आधीच गडबड करायची नाही. ओके मित्रांनो, तर पहा इथेशी आपल्या अल्फाबेटची आवश्यकता आहे. आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं, यांचं सहकार्य घ्यावं लागतं, सहकार्याशिवाय काय नसते. इथेशी पहा. ओके, जो आहे 1 क्रमांकाला आहे आणि 7 क्रमांक आणि 5 क्रमांक अशा पद्धतीने क्रमांक दिलेले आहेत. बरोबर आहे. टी हा 5 क्रमांकाला आहे. याच्यामध्ये पाहायचं पर्याय मित्र, LOV हा कसा शब्द लिहिणार? आता इथंशी 14 आहे, इथंशी 13 आहे, इथंशी 11, इथंशी 12 आहे. ओके, आता यल किती क्रमांकाला आहे? यल पाहायचा मित्रांनो, यल हा किती क्रमांक आहे यलचा तो. ओके, यल पाहत असताना 9 क्रमांक, 10 क्रमांक, 11 क्रमांक, 12 क्रमांक. 12 क्रमांकाचा यल आहे. यल जो आहे किती क्रमांकाचा आहे? 12 क्रमांकाचा, म्हणजे पर्याय क्रमांक इथं 12 आहे. त्याच्या समोरासमोर कोणता क्रमांक आहे? ओ. हा सुद्धा उदाहरणामध्ये एकूण लिहिला असता 1 2 3 4 5 6 7, इथंशी 8 9 आणि 10, इथं 11 12 13 13चे गटपल्ले. ओके, असे 13 13चे गटपल्ले असतात, 13 13चे गट पाडायचे. ओके, आणि ई पाहायचं इकडल्या क्रमांकाला. ओके, अशा पद्धतीने 13 13चे गटपल्ले. आता लक्षात घ्यायचं ओ त्याच्या खाली लगेच आहे. ओके, लगेच किती आहे? 12 क्रमांकाला आहे ओ, म्हणून 12 क्रमांकाला ओ. आता पहा फी जी आहे मित्रांनो, फी. ओके, फी 5 क्रमांकाला आहे. आता फीचे आहे 5 क्रमांकाला. व्हीच्या वरचं कोणतं आहे? ई आहे. ओके, ई सुद्धा किती क्रमांकाला आहे? 5 क्रमांकालाच ई आहे, म्हणजे तो ई सुद्धा 5 क्रमांकाला आहे. म्हणजे घेतलं काय येणं माहीत आहे का? दिसणं गेलं, म्हणजे घेतले काय या ठिकाणी माहीत आहे का? समोरासमोरील या ठिकाणी गट पाडले. म्हणजे 12 क्रमांकाला यल असेल तर ओ सुद्धा 12 क्रमांकाच, आणि 5 क्रमांकाला व्ही असेल तर ई सुद्धा 5 क्रमांकालाच असते. ओके, अशा पद्धतीने समोरासमोर घेऊन या ठिकाणी तिने काय केले आहे? तर अशा पद्धतीने केलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणते येते? 12 12 आणि 55 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर येते. ओके, 6वा प्रश्न झालेला आहे. आता 7वा प्रश्न आपला चालू आहे. ओके मित्रांनो, 7वा प्रश्न आपला चालू आहे. पहा इकडे, हा 7वा प्रश्न पाहत असताना AFDBGE CHF
DIG प्रश्नार्थ चिन्ह आणि सिंधुदुर्ग चालकमध्ये विचारला गेला आहे, अमरावतीमध्ये विचारला गेला, रत्नागिरीमध्ये, नागपूरमध्ये ओके. आता इथे पुन्हा सांगत नाही, लक्षात घ्यायचं असतं आपल्याला. आता पुन्हा सांगण्यामध्ये काय मजा नसते. A F D ओके. किंवा तुम्ही अशी गट्टी पाडू शकता A F आणि D चा, नंतर इथे C B G E चा, नंतर C H F चा ओके, नंतर D I आणि G चा, अशा पद्धतीने गट पाडा ओके. सुरुवातचा पाय A B C D F G H I ओके. असा एक गट पडला, असा एक गट पडला, आता असा गट पडला A B C D, नंतर येणारे कोणता असते D E येते ओके. आता पहिला पर्याय क्रमांक E आहे, दुसरा सुद्धा F आहे, नंतर E आहे, म्हणजे हा कटला आहे. तिन्ही पर्याय क्रमांक E आहेत ओके. F G H I नंतर J ओके. आता J याला आहे, बाकीच्याला कोणत्याला J नाही. E J कोटत नाही, पर्याय क्रमांक 4 दिसते. नंतर पहा हा उलट आला आहे G D E F G H ओके, म्हणजे E J आणि H अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके. नंतर 8वा प्रश्न पाहतो आपण, अतिशय महत्त्वाचा 8वा प्रश्न आहे ओके. 8वा प्रश्न बघा AMBN, आता लिहितो AM नंतर BN नंतर CO आणि D नंतर P ओके. ABCD नंतर काय येते E, बरोबर नाही. ABCD नंतर काय येते E ओके. नंतर MNOP नंतर Q आणि EQ कुठे आहे EQ पर्याय क्रमांक 4 यांचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवायचं मित्रांनो. तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्रीमध्ये ओके. आणि इतरांपर्यंत हा काय करायचा पोहोचती करायचा. नेक्स्ट आहे 9वा प्रश्न आहे ओके. अतिशय महत्त्वाचा 9वा प्रश्न आहे. पहा हा प्रश्नसुद्धा विचारला गेला आहे कुठं ना कुठं तरी. YUQM ओके, YUQM ओके. आता बघा हा प्रश्न उलट घेतला आहे, तर तुम्हाला माहीत असेल हा आपल्याचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागते. आता पहा Y कुठेशी आहे, Y इथं आहे, थोडी हे पहा इथेशी Y आहे ओके. Y नंतर काय घेतलं आहे त्यानं U घेतला आहे, 1 2 3 सोडून ओके. 3 सोडून काय घेतला आहे U घेतला आहे, म्हणजे 3 सोडले. U नंतर 1 2 3 सोडायचा, Q घ्यायचा ओके. आणि Q नंतर 3 सोडायचे, PON सोडायचं आणि M घ्यायचं ओके. नंतर 3 सोडायचे, L K J नंतर I घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणते येते, या पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर येते. अशा पद्धतीनं प्रश्न आपण सोडले मित्रांनो. असे प्रश्न पाहिल्या इथं तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, इतरांपर्यंत पोहोचती करा आणि या ठिकाणी चॅनलला या ठिकाणी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. आपण या ठिकाणी लाईव्ह येत असतो नेहमी ठीक आहे. लाईव्ह प्रश्नसुद्धा सोडत असतो. तुमच्या कमेंट या ठिकाणी पोहोचती करा ठीक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.